जयवंती पाटील आणि हर्षदा जोशी यांच्या मातोश्री हरिभक्त परायण कुसुमबाई बबन हडप ह्या इहलोक सोडून परलोकात गेलेल्या आहेत। आज त्यांचा 12वा दिवस आहे आणि आपल्या सनातन हिंदू धर्माप्रमाणे आज या ठिकाणी उत्तर रात्रीचा कार्यक्रम आणि उद्या उत्तर कार्य अशा पद्धतीने आणि या उत्तर रात्रीच्या निमित्ताने मज पामराची अल्पशी सेवा या ठिकाणी आयोजित केलेली आहे। आपल्या सेवेसाठी घेतलेला अभंग पांडुरंग रायाचे एकनिष्ठ भक्त, पांडुरंग रायाचे अतिशय आवडीचे प्रेमाचे असे नामदेव महाराज, पंढरपूर रहिवासी नामदेव महाराज यांचा 4 चरणाचा सुंदर असा अभंग आहे। प्रस्तुत अभंगातून नामदेव महाराज अखिल समाजाला अगदी सुंदर या ठिकाणी उपदेश करतात बरं का। जन्म मरणाच्या कुंटती लहरी, जन्म मरणाच्या कुंटती लहरी, वाया येर झारी शिनतोषी। जन्म मरणाच्या कुंटती लहरी, जन्म मरणाच्या कुंटती लहरी, वाया येर झारी शिनतोषी। मी सांगेन ते करी मन हे आवरी, मी सांगेन ते करी मन हे आवरी, एकांती क्षणभरी चला जाऊ। आकारले तितुके आहे नाशिवंत, आकारले तितुके आहे नाशिवंत, देवानी भक्त तेथे कैसे। मी सांगेन ते करी मन हे आवरी, मी सांगेन ते करी मन हे आवरी, एकांती क्षणभरी नामा म्हणे देवा असो तुझे बुध, नामा म्हणे देवा असो तुझे बुध, तुझ विण मज न लगे काही। मी सांगेन ते करी मन हे आवरी, मी सांगेन ते करी मन हे आवरी, येता एकांती क्षणभरी चला जाऊ। पांडुरंग करो प्रधान,
आपल्या या अल्पशा कीर्तनरूपी सेवेला आरंभ करूया. तत्परत्व थोडक्यात सांगायचं म्हणजे आयशियाचा पदरा पदर धरा जेणे देव येईल घरा. बरं का, आयुष्य पदराचे धनी साधू संत ऋषी मुनी, म्हणजे ते स्पष्ट सांगून टाकतात की कोणाचा पदर धरा, संत साधू ऋषी मुनी. जे साधू आहेत, जे संत आहेत, ऋषी आहेत आणि मुनी आहेत, या चौघांपैकी तुम्ही कुणाचा जरी पदर धरला तरी देव आपल्या घरी चालत येईल. प्रस्तुत आज जी सेवा आहे तर आत्मोन्नती विश्वशांती अखिल भारतीय स्वानंद सद्गुरु सेवा भजन प्रेमी मंडळ सरलांबे या मंडळाच्या त्या एक घटक होत्या हरिभक्त परिणामच्या कुसुमबाई हडप. त्यांचं वय 68 वर्ष आहे. अगदी 68व्या वर्षी त्यांचं निर्वाण दिन झालेला आहे. ते परलोकवासी झालेले विशिष्ट आजाराने. पण थोडक्यात सांगायचं म्हणजे की ते आत्मोन्नतीच्या साधक असल्यामुळे त्यांचं जे निर्वाण आहे ते योग्यच झालेलं आहे. जन्म नाही रे आणिक तुका म्हणे माझी भाग. एक दुसरा महत्वाचा विषय असा आहे की सर्वसाधारणपणे स्त्री पुरुषाच्या आधी कधीच जात नाही. बरं का, जवळजवळ 10 जर मयत झाले तर 10 पैकी 8 पुरुष मरतात आणि 2 स्त्रिया मरतात. लक्षात का. पण महत्वाचा विषय असा की त्या पातिव्रत्याचं लेणं घेऊन गेलेलं आहे, हे अतिशय महत्वाचं आहे. बरं का, कारण आयव कुंकू घेऊन जाणं, हिरव्या बांगड्या घेऊन जाणं, हिरवी चोळी घेऊन जाणं हे फार भाग्याचं लक्षण आहे. अतिशय भाग्याचं लक्षण. हे एक लक्षण झालं. दुसरं लक्षण आहे तुळशीची माळ गळ्यात धारण करणं, हे दुसरं लक्षण आहे. लक्षात का. आणि योग्य नामस्मरण करून देहावसान करणं हे तिसरं लक्षण आहे. आपण म्हणतो कधी मेली माहीतच नाही. मग आम्ही म्हणतो 50 माणसात मरा. मी नेहमी सांगत असतो की जेव्हा शिर्डीचे साईबाबा गेले, शिर्डीच्या साईबाबांकडं दररोज 200 शिष्य जेवायला असायचे. दुपारी 12 वाजता 200 माणसांची पंगत असायची. पण माणसं शंका विचारतातच.
एका शिष्याने त्यांना शंका विचारली की बाबा आपण कधी जाल? बाबांनी सांगितलं कोण कुणावर प्रेम करेल सांगता येणार नाही. ते बाबा एका विटेवर प्रेम करत होते आणि त्यांच्याकडे पोपट होता. विटेवर एवढे प्रेम करायचे शाही बाबा, एक तर ते उशाला घेऊन झोपायचे, नाहीतर छातीवर घेऊन झोपायचे. विटेला, वीट समजली ना, आपण घराला जी बांधकामासाठी वापरतो ती वीट, दुसरी कुठली नाही. तिच्यावर ते प्रेम करायचे. साईबाबांनी सांगितलं की ज्या दिवशी वीट फुटेल त्या दिवशी मी जाईल, आणि ज्या दिवशी पिंजऱ्यातील पोपट उडून जाईल त्या दिवशी जाईल. पहाटे पहाटे वीट फुटली, पहाटे पहाटे वीट फुटली, आणि वीट फुटल्यानंतर पोपट सुद्धा आपोआप उडून गेला. पोपट पण तिथे राहिला नाही, पिंजऱ्यात पोपट नाही. विटेचे 2 भाग झालेले आहेत. आणि मग त्या दिवशी बाबांनी सांगितलं 200 लोकांना, त्या शिष्यांना, की आज दुपारी भोजनाला पंक्तीला यायचं नाही. काय सांगितलं? आज भोजनाच्या पंक्तीला यायचं नाही. बाबांचा आदर्शीर सावंद्य मानून सगळे शिष्य घरी गेले आणि दुपारी 2 वाजता आले तेव्हा बाबांचं निर्वाण झालेलं होतं. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की ती 200 शिष्यांसमवेत निर्वाण करणं, परलोकवासी होणं हे त्यांच्या दृष्टीने योग्य नव्हतं. दुसरी गोष्ट, वीट फुटली, पोपट उडून गेला, पोपट सुद्धा उडून गेला, पण 200 शिष्यांच्या एकाच्या डोक्यात तो विषय बसला नाही की आज बाबांचं परलोक गमन आहे. आणि आयो कुंकू घेऊन जाणं हे भाग्याचं लक्षण आहे. आणि त्याचप्रमाणे ज्याला आपण धन्य म्हणतो, त्या धन्य या संज्ञा प्राप्त झालेल्या आहेत बरं का. आणि म्हणून आपल्या सेवेसाठी घेतलेला जो अभंग आहे तो नामदेव महाराजांचा अभंग आहे. कारण नामदेव महाराजांच्या कीर्तनात देव नाचायचे. नामदेव महाराज अजाणते होते, जाणते नव्हते बरं का, अजाणते होते तेव्हा देव त्यांच्याकडे जेवलाय. जाणतं झाल्यानंतर कुणीच कुणाकडे जेवणार नाही बरं का. जेव्हा नामदेव महाराजांना ज्ञान झालं ना तेव्हा ते कधीच त्यांना दिसले पण नाहीत, त्यांच्या कीर्तनात आले नाहीत आणि त्यांच्या बरोबर फिरले सुद्धा नाही. ते जेव्हा अजाणते होते, देव त्यांना कळला नव्हता तेव्हा जेवले. देव केव्हा जेवले? जेव्हा नामदेवाला देव कळला नव्हता तेव्हा देव नामदेवाच्या बरोबर जेवले. आणि जेव्हा नामदेवांना देव कळला नव्हता तेव्हा देव नामदेवाच्या कीर्तनात नाचत होते. तुम्ही म्हणाल मग कीर्तन करत तरी देव कळला नव्हता? नाही ना, मला नाही कळला अद्याप. आयुष्य गेले, बर्बाद झाले कीर्तनकार, कीर्तन करून करून बर्बाद झाले कीर्तनकार, तरी अद्याप त्यांना देव कळला नाही. त्याचं उदाहरण नामदेव महाराज. नामदेव महाराज नामदेवांच्या कीर्तनात देव एवढे आनंदित व्हायचे, एवढे प्रेमपूर्वक उड्या मारायचे, नाचायचे, बागडायचे, पितांबर सुटला तरी आठवण नसायची. नाचता नाचता देवाचा सुटला पितांबर, लक्षात का? एवढे बेहोश व्हायचे देव पांडुरंगराया. पण एक दिवशी देवाने पाहिलं की आता नामदेवराया कीर्तन करून करून फुकट जाईल, म्हणून त्याला एकदा संतांच्या सभेत पाठवलं. म्हणजे गोरोबा काका, सावतामाली, अध्यापक ज्ञानोबराया, निवृत्तीनाथ, मुक्ताई, सोपान काका, अशी जी मंडळी, आणि त्या मंडळीच्या सभेत नामदेव महाराजांना पाठवलं. तिथे नामदेव महाराज गेल्यानंतर सगळी मंडळी समाधिस्थ होती, ध्यानाला बसली होती सगळी. आणि तिथे गेल्यानंतर नामदेव महाराजांना ध्यान करणं हे माहीतच नव्हतं. आणि जवळजवळ आता सुद्धा ध्यान काय आहे हे कुणालाच, पण आम्ही सांगतो ध्यान करा. आम्ही काय सांगतो? ध्यान करा. लक्षात का? कुणालाच अद्याप ते ध्यान म्हणजे काय ते अद्याप कळलेलं नाही. नामदेव महाराजांना तर कळलंच नव्हतं. त्या सभेत गेले, ते बसले, ध्यान विसर्जन झालं आणि मग मुक्ताई म्हटली, गोरोबा काका आता जरा मडकी तपासा. कारण ते काय करायचे?
मडके घडवायचे आणि मडके घडवताना त्यांच्याकडं एक थापटणं होतं. थापटणं म्हणजे ते मडकी घडवण्याचं थापटणं ते घेऊनच जायचे ते बरोबर. पण मडकी तपासा म्हटल्याबरोबर आमचे गोरोबा काका उठले, पहिलं थापटणं टाकलं निवृत्तीदादांच्या माथ्यावर. मग सोपान काका, माऊली ज्ञानोबाराया, मुक्ताई असेल नाही का, सावता माळे असेल, म्हणजे अनेकांच्या डोक्यावर टाकत टाकत. आणि जेव्हा नामदेवरांकडे आले, नामदेवानं पाहिलं डोकं फुटेल म्हणून ते उठले आणि पळाले. पळत गेल्यावरती त्यांना फार दम लागला. देवाकडे गेले. देवा म्हणे, कुठे पाठवलात तुम्ही? मारलं असतं मला, मेलो असतं मी, डोकं फोडलं असतं माझं. अरे म्हणे नामदेवा, म्हणून तुला अद्याप देव कळला नाही. म्हणे ते काय करत होते मला समजलं नाही. ते काय करत होते ते मला समजलं नाही. एवढं तरी बरं कबूल केलं, एवढं तरी बरं नामदेवाने कबूल केलं. आणि मग देवाने सांगितलं, अरे तुला समजून घ्यायचं असेल तर औंढ्या नागनाथाला जा. तिथे कोण आहे? विसोबा खेचर आहे. त्यांना शरण जा. त्यांना शरण गेल्यानंतर तुला देव कळेल. मी पुढची कथा सांगत नाही. असे नामदेव महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात नामदेव महाराज जेव्हा विसोबा खेचरांना शरण गेले, भगवंताची त्यांना ओळख झाली. आणि ओळख झाल्यानंतर हा जो अभंग आहे तो तुमच्या सर्वांच्या पाठ्यातला आहे, पण माझ्या पाठ्यातला नाही. अतिशय अनोळखी अभंग आहे. आणि नामदेव महाराजांनी या अभंगाची निर्मिती जाणीवपूर्वक केलेली आहे. जाणीवपूर्वक केलेली आहे. मला वाटतं लाठा शब्द वापरला असता तर काही फरक नसता पडला. येर झारा शब्द वापरला असता तरी काही फरक नसता पडला, नाही का. पण लहरी शब्द वापरलेला आहे. हा जाणीवपूर्वक वापरलेला शब्द आहे. लहर, लहर म्हणजे पाण्यावर आलेला तरंग, वाऱ्या व्यतिरिक्त, बर का. समुद्रावर लाठा येतात, पण जेव्हा त्या ठिकाणी सोसाट्याचा किंवा चक्रीवादळ जेव्हा निर्माण होत आहे त्यावेळेला समुद्रामध्ये एक एक लाट 20-20 फूट उंचाची असते. किती? 20-20 फूट उंचाची. पण एक लाट आली आणि जमिनीवर आदळली की आम्ही पाहतो आता दुसरी आली पहा, म्हणजे ती संपली. पहिली जी आली ना ती तिथे आदळली आणि संपली. मग दुसरी लाट आली, तीही आली, तीही संपली. अशा किती जरी, पण मला हे सांगायचं आहे की लाट तिला म्हणतात की ती संलग्न नाही. लाट ही पाण्याशी संलग्न आहे, लाट ही समुद्राशी संलग्न आहे, पण लाट ही लाठीशी संलग्न नाही. म्हणून नामदेवरायांना हा दृष्टांत इथे अभिप्रेत नाही.
नामदेव महाराज सांगतात लहरी म्हणजे पाण्यावर जी लहर येते बरं का, तर ती लहर कुठे संपत नाही एक, ती पाण्याशी संलग्न आहे दोन, आणि ती लहर एकमेकाशी संलग्न आहे क्रमांक 3. लहर तिला म्हणतात जी पाण्याशी एकरूप आहे, पाण्यापासून ती अलग नाही. अगदी समजा ही पाण्याची पातळी आहे तर किंचित उंचवटा आपल्याला दिसतो, किंचित, तिला लहर म्हणतात. म्हणजे जी पाण्याशी संलग्न आहे. आता ती जेव्हा प्रवास करते तर त्यावेळेला पहिली लहर आणि दुसरी लहर त्याच्या मध्ये किती अंतर आहे ते सांगता येणार नाही. दोन्ही अभेद आहे, दोन्ही एकरूप आहे. लहर दोन्ही कशा आहेत, एकरूप आहेत. आणि ही जी लहर आहे ही कधीच संपत नाही, ही लहर कधीच संपत नाही. म्हणून हा दृष्टांत नामदेवराव महाराजांनी घेतलेला आहे. जन्म मरणाच्या तुटती, ही जी लहर आहे ना, पाण्यावर आलेला जो तरंग आहे ना, तो तरंग कधीच संपत नाही. पण नामदेव महाराज सांगतात जन्म मरणाच्या तुटती लहरी. जन्म मरण जे आहे त्याची लहर तुटते असा विषय नामदेवरायांना अभिप्रेत आहे. तर प्रथम आणखी पण थोडासा असा विचार करूया की जन्माला येण्याआधी भगवंताने मरणाची उत्पत्ती केली, काळाला आधी पुढे पाठवलं, काळाला पुढे पाठवलं, मृत्यूला पुढे पाठवलं आणि मग जन्माची निर्मिती केली. बरं का, तुम्ही म्हणा असं कसं होत? तसं मृत्यू हे जन्मरूपी वृक्षाला आलेलं फळ आहे. तुम्ही कोणतंही काम करायला घ्या, पण काम करण्याआधी आम्ही कुणाचा विचार करतो? फळाचा. समजा तुम्हाला कोण सांगितलं यायचं का गोडाऊनला, मी जातो रोज, तो आधी काय विचारतो? पगार किती देतात? म्हणजे आधी कोणती चौकशी केली? फळाची चौकशी केली. म्हणून भगवंताने विचार केला की हा जो समाज आहे, ही जी माणसं आहेत, ही फळाची चौकशी केल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून आधी काय निर्माण केलं? फळ निर्माण केलं आणि मग त्याला जन्माला घातलं. लक्षात का? आता आणखी वेगळा विषय आपण पाहूया की लहर जी आहे ती पाण्याशी संलग्न आहे, ती स्वतःशी संलग्न आहे आणि त्या दोन्ही लहरी एकरूप आहेत, अभेद आहेत. त्याचप्रमाणे जन्म आणि मृत्यू हे अभेद आहेत. बरं का, कदाचित आपल्याला असं दिसेल की मी जन्माला आलो 100 वर्षे झाली, आमच्या मातोश्री गेल्या 68 वर्षे झाली, तेव्हा त्यांना मृत्यू आला. म्हणजे जन्म आणि मृत्यू याच्यामध्ये किती अंतर पडलं? 68 वर्षाचं अंतर पडलं. हे आपल्या गणितज्ञाप्रमाणे झालं. पण जन्म आणि मृत्यू हे इतके एकरूप आहे की ते कधीच एकमेकाला सोडित नाही, कधीच एकमेकाला सोडित. एवढे ते अभेद आहेत जन्म आणि मृत्यू. आता आपण पुन्हा एक थोडासा वेगळा विचार करूया. मग हा जो जीव आहे हा अनादी आहे, हा जीव अनादी आहे. म्हणजे अनादी काळापासून, काळ सुद्धा अनादी आहे, मृत्यू अनादी आहे आणि त्या अनादी काळापासून या जीवाची निर्मिती झाली. बरं का, आणि मग या जीवाची निर्मिती केल्यानंतर त्याने आत्म्यालाही त्याच्या बरोबर पाठवलं, आत्म्यालाही पाठवलं. मग आता जीव आणि आत्मा हे दोन्ही इतके एकरूप झाले, जीव आणि आत्मा हे दोघे इतके एकरूप झाले, लहरीप्रमाणे ते एकरूप झाले. ती लहर जशी एकरूप आहे ना, ती कधीच संपत नाही. तसं म्हणजे हा जीव आणि आत्मा हे अनादी आहेत. अनादी म्हणजे मलाही सांगता येणार नाही, तुम्हालाही सांगता येणार नाही की हे दोघे केव्हा जन्माला आले, नाही सांगता येणार आपल्याला. का? मग तुम्ही विचार कराल की आत्म्याला तर मृत्यू नाही, आत्मा तर अचेतन आहे, नाही का, आत्मा तर अजन्म आहे, नाही का. पण जेव्हा मला हे सांगायचं आहे की अनादी कालापासून जीव आणि आत्मा अभेद रूपाने इथपर्यंत पोहोचले. इथपर्यंत कुठपर्यंत? या व्यासपीठापर्यंत. थोडक्यात
मनुष्य देहापर्यंत अनादी कालापासून किती हजार वर्षे गेले असतील ते मलाही सांगता येणार नाही आणि तुम्हालाही सांगता येणार नाही. असा अनादी जीव आणि त्याची अभेद संगत करणारा आत्मा इथपर्यंत आल्यानंतर मग भगवान परमात्म्यानं पाहिलं की आता हे दोघे मुकेच होते, ना जीवाला बोलतायत ना आत्म्याला बोलतायत. आत्मा बोलताय पण त्यांनी संगती कुणाशी केली? मुक्याची संगती केल्यामुळं तो असं करायला लागला. आत्मा कसा करायला लागला? असं करायला लागला आत्मा, आणि त्याच्यामुळे तो बिघडला. मला वाटतं आत्म्याने असं केलं नसतं तर कदाचित जीव बोलायला लागला असता. पण जीवाची संगती करून जीवाप्रमाणे आत्म्याने सोंग घेतलं. मी नेहमी सांगतो की आम्ही म्हणतो की गर्वशे कहो हम हिंदू आहे, आणि जेव्हा आम्ही जातो ना बाजारात, इसका क्या मतलब है, ये भाजी का क्या किंमत आहे? तुम्हाला कोणी सांगितलं हिंदीत बोलायला? मराठीत बोला ना. बरं का? बरं, तो भैया कधी बोलला का? कुठून आलात तुम्ही? काय पाहिजे भाजी तुम्हाला? असं कधी तो बोललाय का? बरं, त्याचं आयुष्य गेलं, त्याची नातवंड इथे, म्हणजे त्याचा मुलगा इथे जन्माला आला महाराष्ट्रात, त्याला नातवंड इथे जन्माला आली, तरी तो कधी मराठीत बोलला नाही. पण आम्ही गेलो की लगेच कहाँ से आया तुम, कहाँ जाने का है आपको? तो रिक्षावाला विचारतो त्याला, कहाँ जाता है तू, कहाँ से आया? अरे त्याला विचार ना, कुठे चाललास, असं विचार. नाही त्याला तर आपलं मराठी पटलं तर राहू दे ना उभा, त्याला तिथेच पाठीमागच्या रिक्षात बसेल. मला हे सांगायचं की आम्ही त्यांचं अनुकरण करतो, तसं आत्म्याने जीवाचं अनुकरण केलं आणि आत्मा मुका झाला. तो मुका केव्हा झाला? अनादी कालापासून तर मनुष्य देहाला येईपर्यंत तो मुकाच आहे. पण भगवत परमात्म्यानं पाहिलं की याची ही संधी जर गेली तर याला पुन्हा त्याला अनादी काळापर्यंत मुकच राहावं लागेल, हे सुख त्याला प्राप्त होणार नाही. म्हणून त्याला हेमगर्भाची मात्रा दिली. कुणाला? आत्म्याला हेमगर्भाची मात्रा दिली. आणि हेमगर्भाची मात्रा दिल्यानंतर, हेमगर्भाची मात्रा केव्हा दिली जाते सांगू का? माणूस मृत्यूच्या टोकावर आहे, अगदी मरायला आलेला आहे, आणि मग त्यांची जी मुलं असतात ना, तर त्याला बोलता येत नाही. तो मुलांकडे पाहतो, त्याला काहीतरी सांगायचं आहे की एवढी संपत्ती मी इकडे तिकडे पुरून ठेवलेली आहे, हे त्याला सांगायचं आहे. पण त्याला आता बोलता येत नाही. त्याची काय झाली? वाचा गेली, मुका झालो. पण ती बरी शेवटी गेली. मृत्यूच्या वेळेला वाचा गेली. आणि मग त्या पोरांनी हेमगर्भाची मात्रा आणली आणि ती मात्रा त्याला चाटवली. मग चाटवल्यानंतर तो म्हणायला लागला, वाके. लक्षात का? त्याला काय सांगायचं होतं? तो मृत्यूच्या दारात होता, तिथे वासरू बांधलेला होता, वासरू केरसुनी खात होता, आणि त्याला एवढं राग आला, अरे ती केरसुनी 70 रुपयाची केरसुनी खाईल ना आता ते वासरू. म्हणून तो अगदी तडफडत होता, आणि 100 रुपयाची हेमगर्भाची मात्रा त्याला दिल्यानंतर ती म्हणजे जुनी केरसुनी, जिची किंमत 0 आहे आता, कारण जुन्या केरसुन्या विकल्या जात नाही का. अगदी ती केरसुनी झाडून जर तोकूड झाली असेल तर ती बाजारात विकली जात नाही का. मग त्या भंगारवाला सुद्धा तिला घेत नाही. आणि त्या केरसुनीला वासरू खातो, म्हणून 100 रुपयाची हेमगर्भाची मात्रा आणली, आणि तेव्हा तो बोलला, वासरू केरसुनी खातो. हेमगर्भाची मात्रा दिल्यानंतर आत्मा सावध झाला. अगदी एक छोटासा दृष्टांत आपल्याला देतो, मग लक्षात येईल आपल्याला. पुरुरवा नावाचा एक महान राजा होऊन गेला. पुरुरवा नावाचा राजा अगदी धर्मशील, दानशूर आणि सार्वभौम सत्ताक राजा,
सूर्यवंशी राजा, हस्तिनापूरचा राजा पुरुरवा. पण पूर्वीची अशी व्यवस्था होती की राजा दानशूर निघाला, राजा धर्मशील निघाला, धर्म करायला लागला राजा, तर इंद्राचं डोकं दुखायचं, इंद्राचं डोकं दुखायचं. आणि त्या इंद्राचं डोकं दुखायला लागलं की तो काय करायचा, मेनका किंवा रंभा खाली पाठवायचा. आज सुद्धा ती तर आहे बरं का. जो योग्य परमार्थाच्या वाटेने चाललेला आहे, जो भगवंता प्रत ज्याची वाटचाल आहे, त्याच्यासाठी आज सुद्धा अष्टमा सिद्धी रस्त्यामध्ये हात जोडून उभ्या आहेत. त्याला आमिष दाखवण्यासाठी, त्या साधकाला फसवण्यासाठी हात जोडून अष्टमा सिद्धी उभे आहेत. आणि म्हणून हा सर्वम सत्ताक राजा, अतिशय शूर राजा, आणि त्यांची धर्मशीलता, शूरता पाहिल्यानंतर, दानशूरता पाहिल्यानंतर इंद्राची खुर्ची हलायला लागली, इंद्राची खुर्ची हलायला लागली. आणि कलियुगाचा महिमा असा आहे की एकदा माणसं खुर्चीला चिकटली की खुर्ची कोणी सोडायला तयार नाही. किती खर्च होऊ द्या, खर्च कशासाठी करतो आम्ही, कोणतेही पद प्राप्त करण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च का करतो आम्ही, तर कोट्यावधी रुपये जाऊ दे पण खुर्ची हलता कामा नये. आपली खुर्ची ती तशीच राहिली पाहिजे, याच्यासाठी एवढा खर्च सध्या चाललेला आहे. आणि झालेला खर्च वसूल कसा करायचा ती सुद्धा बुद्धी प्रत्येकाला आहे. असो आपला तो विषय नाही. आपला विषय एवढाच आहे की इंद्राने रंभा पाठवली, इंद्राने रंभा पाठवली. आता रंभा कशासाठी पाठवली, तर त्याची दानशूरता, त्याची नीती भ्रष्ट करण्यासाठी पाठवल्यामुळं तिथं तेवढंच काम होतं. तिने अशी काही माया निर्माण केली की राजा तिच्या मोहामध्ये फसला, राजा तिच्या मोहामध्ये फसला. आणि तिच्या मोहात राजा फसल्यानंतर तिने हळूहळू त्याची सगळी संपत्ती हस्तगत केली, त्याला नीतीभ्रष्ट केला. आणि नीतीभ्रष्ट केल्यानंतर मग तिने सांगितलं, आता मला इथे थांबायचं नाही, मी चाललो, मी स्वर्गातून आलो होतो आणि मी आता स्वर्गात जाईन. पण राजाच्या डोक्यावर परिणाम झाला महाराज. सार्वम सत्ताक राजा, दानशूर राजा, धर्मशील राजा नग्न अवस्थेच्या पाठीमागे धावायला लागला, नग्न अवस्थेत. त्याच्या अंगावर कपडे नव्हते, अगदी स्वर्गाच्या दरवाजापर्यंत ती पुढे पळत होती. आणि हा नागडा नागवण, याची नागवण झाली, नागडा नागवण करून तिच्या पाठीमागे पळत होता. स्वर्गाच्या दारात ती रंभा गेली आणि दारात उभी राहिली, पाठीमागे पाहिला तर राजा नागडा अवस्थेत माझ्या मागे पळत आहेत. राजा थांब म्हणे, अरे कशासाठी करतोय तू, मी कोण आहे, मी रंभा आहे, मी तुझ्यावर प्रेम करत नाही, मला इंद्राने पाठवली होती, माझं काम झालं, आता तुझं काम तू कर. कशासाठी आला होतास तू, काय करायचं होतं तुला, कुठून आलास आणि कुठे जायचंय तुला विसरलास. अरे या नाशिवंत देहासाठी नागडा झालास, सार्वम सत्ताक राजा. अरे सोन्याचं सिंहासन सोडलंस, सोन्यासारखी सुंदर पत्नी सोडलीस, सोन्याचा मुकुट तुझ्या डोक्यात होता. राजा अद्याप वेल गेलेली नाही, सावध हो. राजा तात्काळ सावध झाला, मला एवढंच सांगायचं. राजा तात्काळ सावध झाला. राजा मृत्यूलोकी आला. राजा आपल्या पत्नीच्या महालात गेला, पत्नीचे पाय धरले, पत्नीला सांगितलं चुकलो मी, माझं आयुष्य बर्बाद झालं. प्रधानजींना बोलावलं, प्रधानजींना सांगितलं, प्रधानजी मला क्षमा करा, माझं राज्य बर्बाद झालं एका रंभेच्या पायी, माझं राज्य बर्बाद झालं एका काम वासनेने. पण त्याच काम वासनेने मी आता सावध झालो, रंभेने मला सावध केली. आणि मग तो पुरुरवा राजा पुन्हा सार्वम सत्ताक राजा बनला, आपल्या पत्नीची उत्तम सेवा केली, राज्य उत्तम सांभाळलं. आणि म्हणून त्याची कीर्ती चंद्र सूर्य आहे तोपर्यंत अबाधित राहील. कशाला का, चंद्र सूर्य आहे तोपर्यंत पुरुरवा नावाच्या राजाची कीर्ती अबाधित आहे.
उरावे मरावे परी कीर्ती रूपे उरावे, असे त्याने जो म्हणजे असा धर्म त्याने केला. त्याचप्रमाणे मला हे सांगायचं आहे की अनादी काळापासून जीवाची संगती करीत आत्मा त्याच्या बरोबर मुख भावनेने इथपर्यंत पोहोचला. त्याला आता हेमगर्भाची मात्रा दिली आणि हेमगर्भाची मात्रा दिल्यानंतर तो आत्मा स्वप्नातून जाग व्हावं. अनादी काळापासून तो आत्मा जीवाच्या संगतीने स्वप्नात होता. स्वप्नात तुम्ही किती बोंबला, स्वप्नात काही किती काम करा स्वप्नात, पण जागा झाल्यानंतर नाही का, तुम्ही एक मोठा महाल बांधला असेल स्वप्नामध्ये, 7 माळ्याची माडी बांधली स्वप्नात, पण उठल्यानंतर कुठे होता तो? झोपडीत झोपलेला होता. तसा हा जो आत्मा आहे तो जीवाच्या संगतीने इथपर्यंत आला. त्याला हेमगर्भाची मात्रा दिली आणि हेमगर्भाची मात्रा दिल्यानंतर तो स्वप्नातून जागा झाला आणि बोलायला लागला. ठला नाथ मला सुंदर सांगतात, कौन्या गुणे भुली पडली गौहारा, मला सांगतात कौन्या गुणे भुली पडली गौहारा. आत्म्याला उद्देशून सांगतात, हे गौहारा तुला कशी भूल पडली? निजाच्या माहेरा विसरलाशी किंवा भुललाशी. तुझं निज माहेर काय? कुठून आलास तू? तुझं माहेर काय? ते माहेर तू भुललास कशाला का? आणि सासरीच गुंतून राहिलास. थोडक्यात सांगायचं म्हणजे फक्त आत्म्याच्याच बाबतीत हे घडलं. कोणतीही मुलगी तिचं लग्न झाल्यानंतर ती सासरी जाते, पण मृत्यूच्या शेवटच्या टोकापर्यंत ती माहेर कधीच विसरत नाही. ती माहेर कधीच विसरत नाही. तरी ती माहेरच सांगते, माझ्या माहेरचं असं, माझ्या माहेरचं तसं. माझ्या माहेर मी लहान होते तेव्हा आम्ही असं करायचो आणि तसं करायचो. कुठे सांगते? गेली 100 वर्ष झाली तरी माहेर विसरली नाही. पण हा बहादर याने जीवाची संगती केली आणि लगेच तो माहेर विसरला. लगेच माहेर विसरला. पण हेमगर्भाची मात्रा त्याला प्राप्त झाल्यानंतर तो पोपटासारखा बोलू लागला. जन्म मरणाच्या खुंटती लहरी. काय सांगतात आता? हे कोण बोलतो? हा आत्मा बोलतो. कोणाशी बोलतो? जीवाशी बोलतो. बरं का? वाया येर झारी शिनतोशी. कुणाला सांगतो? जीवाला सांगतो. केव्हा सांगतो? बोलायला लागल्यानंतर. म्हणजे थोडक्यात की तो जेव्हा जागा झाला त्याला कळलं आणि कळल्यानंतर तो जीवाला उपदेश करायला लागला. अरे जीवा, अनादी काळापासून तू इथपर्यंत आलास. अरे जन्म मरणाच्या खुंटती लहरी. कशाला का? म्हणजे जन्म मृत्यू रूप जी लहर आहे ती खुंटवता येतात. पाण्यावर आलेली लहर खुंटत नाही. पाण्यावर आलेली लहर खुंटत नाही. पण जन्म मृत्यूची जी लहर आहे ती खुंटवता येते. वाया येर झारी शिंतोशी. मग तू कशासाठी हा उद्योग करतो? हा उद्योग करण्यात काही अर्थ नाहीये. नामदेव महाराज सांगतात की वाया येर झारी शिनतोशी. कशाला शिन करतो? ठल विठाला नाथ महाराज सुंदर सांगतात बरं का. 84 लक्ष योनी फिरता अवचट नरदेह आला होता. नाथ महाराज सांगतात की 84 लक्ष योनी फिरता अवचट कसा आला? तुकोबांच्या उक्तीप्रमाणे कागताले न्याये उमरला.
न्याय उपजला देह का आंधळ्याच्या टाळीत कावळा सापडावा, तसा हा देह आम्हाला प्राप्त झालेला आहे. मध्येच प्राप्त झालेला आहे. पण कौने गुणी भुली, नाही का, आम्हाला भूल पडली आणि भूल पडल्यामुळं आम्ही त्या भगवान परमात्म्याला विसरलो. प्रकार श्रीमद भागवतात इतके एक सुंदर वेचा आलेले महाराज. भगवान श्रीकृष्ण द्वारकेचे राजे झाले. भगवान श्रीकृष्ण द्वारकेचे राजे झाले आणि भगवान श्रीकृष्ण जोपर्यंत द्वारकाधीश म्हणजे राजे होते तोपर्यंत द्वारकेमध्ये मृत्यूच होत नव्हता. एक सुद्धा माणूस मरत नव्हता. राम राज्य आलं ना, रामाने 11,000 वर्ष राज्य केलं बरं का. पण जेव्हा राम राज्य सिंहासनावर बसला तेव्हापासून उन्हाळ्यामध्ये सुद्धा पाऊस पडायचा महाराज. झाले रामराज्य काय होणे आम्हाशी. धरणी धरी पीक गायी उळल्या, म्हणजे गायी वेळल्या नव्हत्या, पण वेळल्या नव्हत्या तरी दूध द्यायच्या. कलियुगामध्ये गायी वेळल्या तरी दूध देत नाही. आम्ही विचारतो किती दूध देते, म्हणजे कसलं दूध. वासराला पाहिजेत नाही तर माणसाला कुठे दूध देईल. कलियुगातील गाय. लक्षाला का. भगवान श्रीकृष्ण जेव्हा गोकुळात होते ना महाराज, तेव्हा बैल दूध देत होते महाराज. बैल, गायी तर देतच होत्या दूध, पण बैल सुद्धा दूध देत होते. हा कसला महिमा आहे. हा नामाचा महिमा आहे. भगवान द्वारकाधीश जेव्हा होते तेव्हा द्वारकेमध्ये माणसं मरत नव्हती. मृत्यू, थोडक्यात ती मृत्यू देवता जे आहे, जो काळ आहे, तो द्वारकेच्या शिवेमध्ये कधीच येत नव्हता. कारण द्वारकेमध्ये रात्रंदिवस नामस्मरण चालू होतं. पण सांगतो बरं, एक सदन ब्राह्मण होता आणि त्या ब्राह्मणाची पत्नी गरोदर होती. ती प्रसूत झाली आणि प्रसूत झाल्यानंतर ते बाळ जिवंत होतं, पण लगेच ते मेलं. मेल्यानंतर त्या ब्राह्मणानं ते बाळ उचललं आणि द्वारका पट्टणाचा जो मुख्य प्रवेशद्वार होता त्या द्वारावर ते बाळ नेलं आणि तिथे तो काय म्हणे, शेषशाही भगवान या राज्यामध्ये राहतो, ज्याला आपण बोलतो अवतार स्थित भगवान श्रीकृष्ण या द्वारकेचा राजा आहे, तरी माझं मूळ मेलं. काय किंमत आहे, काय ज्ञान आहे त्यांना. म्हणजे टीका करायला लागला तो ब्राह्मण. ते बाळ तिथेच टाकून दिलं, गेला तो. वर्षानंतर पुन्हा दुसरं बाळ झालं. पुन्हा त्याने ते बाळ घेऊन पुन्हा त्या तिथेच आला, मुख्य दरवाज्यावर आला आणि भगवान श्रीकृष्णाची आणि बलराम दादाची टीका करायला लागला. अशी 9 पोरं मेली. किती, अशी बाळण झाली की मरायची, प्रसूत झाली की मरायची, अशी 9 मेली. आणि 10वं जेव्हा पुन्हा जन्माला आलं तर ते सुद्धा मेलं, 10वं पण मेलं. मग पुन्हा तो त्या मुख्य दरवाज्यावर गेला आणि भगवंताची टीका करत असताना, भगवंताला शिव्या देत असताना, बलराम दादांची हेटाळणी करत असताना तिकडनं आमचे अर्जुन महाराज देवांना भेटण्यासाठी आले होते. तो ब्राह्मण तिथे रडत होता, भगवान श्रीकृष्णांना शिवा देत होता, बलराम दादांची अवहेलना करत होता. त्या अर्जुनाने विचारलं, ब्राह्मण महाराज काय झालं. म्हणे काय सांगायचं, हा 10वा पुत्र आहे माझा. या द्वारकेमध्ये राहून मी फसलो, 10 पोरं मेली माझी, काय उपयोग आहे. भगवान श्रीकृष्ण, बलराम दादा आणि अवतार स्थित न शेषशाही भगवान असं तसं. पण हे जेव्हा बलराम दादा आणि भगवान श्रीकृष्णाला कळलं की अर्जुन महाराज आम्हाला भेटायला येत आहेत, तेव्हा पूर्वीचा काळ होता महाराज, तेव्हा त्यांनी त्या घरामध्ये वाट नाही पाहिली. आम्ही सगळी सजावट करतो, पाहुणे येणार आहेत, जावई येणार आहेत, पण जावयांसाठी सजावट फक्त घरातच चाललेले, खुर्च्या लावणं, आणखी वेगवेगळी स्वयंपाक वगैरे करणं. पण तो सासरा कधी वेशीवर गेला नाही, तो सासरा कधी वेशीवर गेला नाही. पण पूर्वीचा काळ होता, जसं भगवंतांना कळलं की अर्जुन आपल्या भेटीला येतो आणि म्हणून बलराम दादा आणि भगवान श्रीकृष्ण नेमके त्या प्रवेशद्वारावर जाऊन उभे राहिले आणि त्याच वेळेला अर्जुन चौकशी करत होता. भगवान श्रीकृष्णाने त्या ब्राह्मणाच्या मुखातले बोल ऐकले
आणि अर्जुनाला घेऊन द्वारकेमध्ये गेले आणि बलराम दादांना सांगितलं आपल्याला याचा मागोवा लावला पाहिजे. ही 10 पोरं कुठे गेली, कशी गेली, कारण अद्याप द्वारकेत तर माणूस मेलेलाच नाही. फक्त विषय लक्षात घ्या, मला नेमकं काय सांगायचं. भगवान श्रीकृष्णाने दारुकाला बोलावलं, आपला रथ सज्ज केला आणि रथ सज्ज करून बलराम दादाला सांगितलं चला आपल्याला 10 मुलांचा शोध घ्यायचा आहे. आणि मग ते पहिल्यांदा पातालाकडे गेले. कुठे गेले? सप्त पाताल धुंडून काढले, नाग लोकात गेले, पण ही पोरं कुठेच मिळत नाही. मग ते स्वर्गात गेले, वैकुंठ लोकात गेले, भगवान शिवाकडे गेले. अरे म्हणे अशा प्रकारची त्या ब्राह्मणाची 10 पोरं पृथ्वी तलावरून मृत्युमुखी पडलेले, त्यांचा आम्हाला तपास लागत नाही. मला एवढं सांगायचंय की 14 भुवन धांडोळली भगवान श्रीकृष्णाने, तरी सुद्धा कुठेच तपास लागला नाही या 10 पोरांचा. मग बलराम दादाला सांगितलं आता आपल्याला कुठे जावं लागेल? अनंताकडे जावं लागेल. अनंताकडे जावं लागेल. दारुकाला सांगितलं आपला रथ हाकवा चला. पण जेव्हा तो रथ निघाला, बरं का, मला इथे फक्त भक्तीचं वर्म आपल्याला सांगायचंय. तो रथ निघाल्यानंतर पुढे एक अंधकारमय विवर लागलं. विवर लागल्यानंतर घोडे खाली वरती उलटे सुलटे व्हायला लागले. घोड्यांना पुढे रस्ताच दिसत नाही. बलराम दादा विचारतो भगवंता हे काय आहे? हे एवढं अंधकारमय विवर आहे आणि विवरातून पुढे कुठे जायचं आणि पुढे आहे काय? पुढे काय? आणि आपण इथेच्या विवरात आता एक घोडे जर मरून पडले, हा रथ खाली पडला तर आपलं काय होईल? पण देवाला हे दाखवायचं होतं बलराम दादांना की भक्ती कशाला म्हणतात आणि भक्तीचं वर्म काय, ज्ञान कशाला म्हणतात आणि ज्ञानाचं तत्व काय आहे ते दाखवण्यासाठी. आणि ती एक माव होती. काही योजने ते घोडे खालीवरती होत 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 कसे तरी काही अंधार कापून गेल्यानंतर पुढे इतका प्रकाश दिसला की कोटी चंद्र सूर्य प्रकाश आहे. कोटी सूर्याचा प्रकाश तिथे दिसला आणि कोटी सूर्याचा प्रकाश दिसल्यानंतर मग बलराम दादांच्या जीवात जीव आला आणि दारुकालाही वाटलं की आता पुढे काहीतरी असेल. आणि पुढे गेल्यानंतर तिथे अनंताचं ते मंदिर होतं. अनंताचं तो एक म्हणजे लोक होता, अनंत लोक. आणि तिथे गेल्यानंतर भगवंताने विचारलं देवा 14 लोक फिरून आलो, सप्त पातालात गेलो, पण ही 10 जी मुलं आहेत त्यांचा शोध आम्हाला लागला नाही. तर त्या ठिकाणी ते इकडे 5 आणि इकडे 5 कबड्डी खेळत होते. मला म्हणजे हे आत्मशक्तीने सांगतो, ही 10 मुलं ते कबड्डी खेळत होती. कबड्डी 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 कबड्डी. देवाने म्हणजे अनंताला प्रश्न विचारल्यानंतर देवाने विचारलं की इकडे तर नाही आली? हो ना म्हणे, ती काय खेळतात तिथे, कबड्डी चालू आहे. ती 10 मुलं कबड्डी खेळत होते. देवाने विचारलं की इकडे कशी आली? कारण इकडे येण्याचा अधिकार तर त्यांचा नाहीये. मग अनंताने सांगितलं भगवंता तू जो अवतार घेतला तो अवतार कसा घेतला, कशा स्वरूपाचा आहे ते पाहण्यासाठी मी हे केलं. द्वारकेमध्ये तू राजा होतास तेव्हा कोणी मेला का? कधी काळ आला का? नाही. मग ही 10 मी मारली. आणि कशासाठी मारली? की भगवंताने जो अवतार घेतलेला आहे तो भगवान श्रीकृष्ण कोणत्या रूपाने नटलेला आहे तो पाहण्यासाठी मी ही माया केली. आणि अनंत ज्याला म्हणतात तो आपल्या सोन्याच्या सिंहासनावरून उठला आणि भगवंताच्या पायावर डोकं ठेवून ढळढळा रडला. ज्याला अनंत म्हणतात. लक्षात आलं का? आणि ढळढळा रडला आणि सांगितलं देवा मला भक्तीचं वर्म सांगा. भक्तीचं वर्म सांगा. नाम ज्याला म्हणतात ते अनाम शक्ती कशी आहे, ज्ञान ज्याला म्हणतात ते भगवंतापर्यंत पोहोचण्याचं ज्ञान कसं आहे ते मला सांगा. कारण ज्ञान त्याला म्हणतात, भक्ती त्याला म्हणतात
वर्म त्याला म्हणतात की जन्म मृत्यूची रहाटी चुकवण्याचं जे साधन आहे. अनंत तिथे बसलाय, पण तो अनंत काळपर्यंत आहे आणि अनंत काळपर्यंत तसाच राहील. जन्म मृत्यूची रहाटी त्यांनाही चुकवता आली नाही, जन्म मृत्यूची रहाटी आपल्यालाही चुकवता आली नाही. बरं का चुकवता आली नाही? त्याचं कारण दुसऱ्या चरणात नामदेव महाराज सांगतात. मी सांगेन दुसऱ्या चरणात नामदेव महाराज सांगतात. आणि जो आत्मस्वरूप, जो आत्मा आपल्या देहामध्ये वास करतो, तो आत्मा, त्या आत्म्याला आता अनुभव आलेला आहे की अनादी कालापासून आपण दोघे एकरूप होऊन इथपर्यंत दुःख का भोगत आलो. त्याचं कारण आहे मन. त्याचं कारण आहे मन. म्हणून आत्मा जीवाला उपदेश करतो, मी सांगेन ते करी, मन हे आवरे. कारण आत्म्याला माहित आहे की जीव जो आहे, जीव म्हणजे मनाच्या अधीन आहे. मनाच्या अधीन 10 इंद्रिय आहेत. बरं का, मनाच्या अधीन 10 इंद्रिय आहेत. इंद्रिय बाहेरचं काम करतात आणि बाहेरचं काम केल्यानंतर त्या इंद्रियांनी केलेल्या कर्माचं भोक्तृत्व जे आहे ते जीवाकडे येत आहे. त्याचा भोग कुणाला आहे? त्याचा भोग जीवाला आहे. जीव त्याचा भोग घेतो आणि त्या भोगाचा मार आत्मा खातो. त्या भोगाचा मार कोण खातो? आत्मा खातो. स्त्रीने पाप करावं, स्त्रीने पाप करावं आणि ते पुरुषाने भोगावं. वास्तविक मग पुरुषाने पाप करावं आणि ते स्त्रीने भोगावं म्हणे हा सनातन धर्माचा नियम नाही. बरं, तुम्ही दोघे तर एकरूपच आहात ना. एका संसाराचे तुम्ही 2 खांब आहात. पुरुषाने जरी पाप केलं तरी त्याचा अर्धा वाटा स्त्रीला पाहिजेच आणि स्त्रीने पाप केलं तर त्याचा अर्धा वाटा. पण तसं नियम नाही. स्त्रीने केलेलं पाप पुरुषाने भोगावं, पण पुरुषाने केलेलं पाप स्त्रीने भोगू नये किंवा स्त्रीच्या वाट्याला ते येत नाही. त्याच न्यायाने मला हे सांगायचं आहे की मन जे आहे, बरं का, आता इकडे आत्मा, जीव आणि मन. आता इकडे मन जे आहे, मनाच्या अखत्यारीत पुन्हा मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. चित्त चतुष्टय ते मनाच्या अधीन आहे आणि मनाच्या पुढे 10 घोडे आहेत. पंचकर्मेंद्रिय, पंचज्ञानेंद्रिय. आणि या पंचकर्मेंद्रिय, पंचज्ञानेंद्रियांच्या मार्फत मन काम करून घेतो आणि त्या कामाचं जे फळ आहे ते फळ जीवाला प्राप्त होत आहे आणि ते फळ तो जीव खातो. आणि याने उगीच त्याची जीवाची संगती आत्मेने केल्यामुळं मार कोण खातो? आत्मा.
मला हेच अगदी आपण व्यवहारातून बघूया ना. शिवी कोणी दिली? मुखाने शिवी दिली, जिभेने शिवी दिली एखाद्याला, आणि त्याने फटका कुठे मारला? पाठीत. वल कुठे आली? पाठीत. आता दुःखाच्या वेदना कुठे होतात? पाठीत. वास्तविक जीभच कापली असती सर, पण जीभ कापताच येणार नाही. जीभ हे असं इंद्रिय आहे की जिभेने कितीही अपराध केले तरी जीभ कापता येणार नाही. भगवंताने हा डोळा अशा खोवणीत बसवलेला आहे की तुम्ही कितीही नेम धरून दगड मारा, दगड तर सोडून द्या, पण बंदुकीची गोळी जरी घातली ना इकडनं तरी डोळ्यात जाणार नाही. अशा खोवणीमध्ये भगवंताला त्याला बसवलेलं आहे. डोळ्यात दिसत नाही असा कचरा जरी तिकडनं आला तर तो कचरा डोळ्यात जाण्यापूर्वी पापणी बंद होते. लक्षात का? म्हणजे अशी खोवणी भगवंताने बसवलेली आहे. आणि म्हणून मला हे सांगायचं आहे की आत्मा जो आहे, तर आत्म्याने जीवाची संगती केली. 10 इंद्रिय जे आहेत त्या इंद्रियांमार्फत कर्म, त्याचं फळ आणि त्याचा भोग कुणाला आहे? आत्म्याला त्याचा भोग आहे. आणि म्हणून तो भोग येऊ नये म्हणून आत्मा जीवाला सांगतो, मी सांगेन ते करी, मन हे आवरी. हे जीवा, आता तू काय कर, त्या मनाला आवर घाल. आणि मनाला आवर घाल म्हणजे तो तसा आवरणार नाही. मग त्याला काय करायचं? आपण एकांतिक क्षणभरी चला जाऊ. त्या म्हणजे आत्मा, जीव आणि मनाला घेऊन एकांत स्थली आता घेऊन जाणार आहेत. बरं का? नामदेव महाराज, नाथ महाराज फार सुंदर सांगतात, नको नको म्हणा हिंदू माया जाई, नको म्हणा हिंदू दारू दारी. नाथ महाराज सांगतात, नको नको म्हणा हिंदू दारोदारी. आणि आता आम्ही कुठे हिंडतो? दारोदारी. नको नको म्हणा हिंदू दारो दारी. कोणती दार? किडी, मुंगी, बैल, गाय, कुत्रा, गाढव, सर्प, याच्या 184 योनी आहेत ना. जेवढ्या योनी आहेत तेवढी दार. नाथ महाराज सांगतात, अरे नको नको म्हणा हिंदू दारोदारी. कष्ट झाले भारी येता जाता. येता नाही तुला कष्ट झाले, जाता नाही तुला कष्ट झाले. आता तू दारोदारी हिंडण्याचा प्रयास किंवा तो प्रवास तू सोडून दे. मग काय करतो? तर सर्व भावे तुची धरून, तू सर्व भावे माझी धरोनी आवडी. आस तुरे सोडी इंद्रियांची. कोण सांगताय? मन सांगतंय. आपल्या आत्मा सांगतो जीवाला, सर्व भावे माझी धरोनी आवडी. मग आता तू काय कर? त्या मनाला तिकडे सोडून दे आणि तू सर्व भावे माझी धरावी आवडी. आता तू माझी आवड धर, माझी आवड धर. आणि आस तुरे सोडी इंद्रियांची. त्या इंद्रियांची तू आस सोड, त्या मनाला तू सोडून दे आणि माझ्या संगतीला लाग. तुझं भलं झाल्याशिवाय राहणार नाही. आणि एकांतात तू माझ्या बरोबर चल. नाही का? नाहीतर तुकोबा सांगतातच, नको नको म्हणा गोंधू माया जाई, नको नको म्हणा गोंधू माया जाई, नको नको म्हणा गोंधू माया जाई, नको नको म्हणा गोंधू माया जाई. नको नको म्हणा गुंतू माया जाळी. काळ आला जवळी. किंवा एका जनार्दनी मन हे आवरी.
नाथ महाराज सांगतात मग तू संसारी धन्य होशी. या संसारात तुला धन्यता प्राप्त करायची असेल तर नाथ महाराज काय सांगतात, मन हे आवरी. मला वाटतंय की ही जी गडबड आहे ना विश्वामध्ये, या सगळ्या विश्वाच्या गडबडीला एकच कारण आहे, मन. नको नको म्हणा, गुंतू मायाजाळी. या मायाजाळात तू गुंतू नको. मग काळ जवळ येईल आणि एकदा काळ जवळ आला, त्याने उडी घातली की मग तुझं काही चालणार नाही. आणि म्हणून त्याचे पुढे नाथ महाराज सांगतात, तुका म्हणे मन, तुका म्हणे मन, तुका म्हणे मन, दृढ ठेवा सांगतात, तुका म्हणे मन दृढ ठेवावे बांधून. जसं राजा परीक्षितीने कलीला कर्कतून बांधलं होतं, असं बांधलं होतं ना, त्याला जर दया नसती केली ना त्याच्यावर, राजा परीक्षितीने त्याला सोडलाच नसता तर आपल्यावर ही वेळ आली नसती. पण राजा परीक्षितीने त्या कलीवर दया केली, त्याला सोडला आणि मग त्याने काय सांगितलं की राजे मला तुमच्या राज्यात राहायला जागा द्या. म्हणे जिथे जुगार असेल, जिथे चोऱ्या दरोडे खोटे बोलणारे, तिथे जाऊन राहा. पण सगळीकडे त्या राज्यात तो फिरला कली, पण चोरी दरोडे खोटं बोलणं अत्याचार व्यभिचार बलात्कार कुठेच काही नाही. परत आले म्हणे राजा मी नाराज झालो, फार फिरलो कंटाळलो थकलो, पण तुझ्या राज्यात असं काहीच नाही. पण मी एक सांगू का? म्हणे सांगा ना. म्हणे मला एवढी परवानगी द्या की जिथे सोनं आहे, ज्यांना सोनं आवडतं जास्त सोनं आवडतं, मग आम्ही ऐकतो कधी कधी म्हणे मानच कापली, गळ्यातली ते गंठण चोरण्यासाठी तिची मालच कापली. आता हा बाद जर तिला पाठीमागे बसून घेऊन चालला होता, त्याच्या पाठीमागून एक मोटर स्वार आला, तिच्या गळ्याला हात घातला. गळ्यातील गंठण फार मोठी होती, 20 तोल्याची गंठण होती. ती तुटेपर्यंत ती खाली पडली, डोकं फुटलं जाग्यावर मेली. डोकं फुटलं जाग्यावर मेली. कशामुळं? सोन्यामुळं. कशामुळं? कलीमुळं. कली कुठे आहे? कली त्या गंठणीत बसलेलं आहे. कली त्या गंठणीत बसलेले. काही वेळेला आपण पाहतो म्हणे ते खिडकीत माझा हात होता, तो लोकल मध्ये बसला होता, या अंगठी होती. बाहेर चोर होता, त्याने अशी चाकू वापरली की ती इथेच कट झाली अंगठी, म्हणजे अंगली कट झाली आणि अंगली बरोबर त्याला अंगठी प्राप्त झाली. का अंगली गमावली? सोन्यामुळे अंगली गमावली, बरं का. आणि म्हणून ओरिजिनल सोनं तर वापरूच नका, पण डुप्लिकेट नकाच नका. ओरिजिनल तर वापरूच नका. मग तुम्हाला सोनं बनवायचंच नाही का? अरे भरपूर सोनं बनवा, जशी ऐपत असेल 5 किलो 10 किलो कितीही बनवा, पण घरात आणून ठेवा. आणि डुप्लिकेट सोनं वापरण्याचा प्रयास करू नका. डुप्लिकेट सोन्याने माणसं मरायला लागली आहेत. आणि म्हणून मी सांगेन ते करी, मन हे अवरी. नामदेव महाराज सांगतात की मी सांगेन ते करी, मन हे अवरी. आणि एकांतात क्षणभरी चला जाऊ. आता इथे आपण आणखी तो थोडासा मोठा विचार केला तर आत्मा जीवाला आज्ञा करतो आणि नामदेव महाराज सुद्धा या बद्ध मनुष्य देहाला आज्ञा करतो.
लक्षात का? नामदेव महाराज सुद्धा या जीवाला, या बद्ध मनुष्य देहाला उपदेश करतात की मी सांगेन ते करी, मन हे आवरे. कारण मनाच्या मुळं पाहत्या रावणा नाही का. पण मी कथा नाही सांगत, कारण जवळजवळ 9च्या दरम्यान आपण आलेलो आहोत. आता रावणाचं काय झालं, इंद्राचं काय झालं, चंद्राचं काय झालं हे सांगायला आपल्याला वेळ नाही. लक्षात आलं का? पण हे कशामुळं झालं तर वासनेच्या संगे जाऊ नको, पहा त्या रावणा काय झाले. आणि असं जे मन आहे, नामदेव महाराज सांगतात मी सांगेन ते करी, मी सांगतो तुम्हाला त्या मनाला आवर घाल आणि एकांतात क्षणभरी चला जाऊ. एकांतामध्ये त्याला क्षणभर घेऊन जा. कुणाला? मनाला. कारण हे नामदेव महाराजांना माहित होतं, हे आत्मराजाला माहित होतं की या मनाचे एक निके, देखिल्या गोडीची या ठाया सोके, म्हणून अनुभव सुखाची कौतुके दावीत जायचे. हे कुणाला माहित होतं? हे आत्म्याला माहित होतं. मनाचा स्वभाव हे नामदेव महाराजांना माहित होतं, मनाचा स्वभाव. म्हणून नामदेव महाराज सांगतात एकांतिक क्षणभरी. काय सांगितलंय? आत्मा जीवाला काय सांगतो? एक क्षणभर घेऊन ये, दिवसभर नको, एक क्षणभर घेऊन ये, पण एकांतात घेऊन ये. आणि त्याला तू एकांतात घेऊन ये, चला जाऊ, आपण तिथे जाऊया. का? आणि एकांतात त्या मनाला घेऊन गेल्यानंतर नाथ महाराजांनी सुद्धा मनाच्या बाबतीत सुंदर शेरा मारलेला आहे बरं का. मन झाले उन्मन, एकांतात नेल्यामुळं त्याची अवस्था बदलली. जे मनाची जी स्थिती होती ती अधोमुख होती, त्याचं मुख खाली होतं. तर नामदेव महाराजांच्या उक्तीप्रमाणे किंवा आत्म्याने जीवाला विनंती केल्यामुळे त्या जीवाने त्या मनाला एकांतामध्ये आणलं आणि एकांतात आणल्यानंतर मन झाले उन्मन. मन उन्मन झालं आणि मन उन्मन झाल्यानंतर त्या साधकाची, त्या जीवाची अशी अवस्था झाली बरं का, देखे हरिचरण सर्वा ठाई. काय झालं महाराज? त्याचं मन उन्मन झाल्यानंतर तो आता हे सगळंच विसरला. बायको विसरला, मुलं विसरली, घरदार विसरला, संपत्ती, धन दौलत सगळ्याला तो विसरला. कशामुळं बरं? ही आठवण कशामुळं आहे? मनामुळं. ही जी आठवण आहे ना आपल्याला, म्हणे काही माणसं म्हणे 50 वर्ष झाली पण अद्याप विसरलो नाही. आणि हाकारोनी सांगे तुका, आयुष्य गेलं तुकोबारायांचं, हाकारोनी सांगे तुका, आणि नाम घेता राहू नका, तो कोणी ऐकलंच नाही. पण एखाद्याने काय ते म्हणू दे ना, एखादी म्हणे 50 वर्षापूर्वी मला शिव दिली होती, अद्याप विसरलो नाही. म्हणजे जे वाईट आहे ती माणसं कधीच विसरत नाही. जे चांगलं आहे, आपल्या हिताचं आहे, आपला उद्धार करणार आहे, जन्म मृत्यूची राहटी चुकवणार जे साधन आहे, ती साधनं संतांनी जन्माला आल्यापासून तर मृत्यूपर्यंत अगदी हाकारून सांगितली. पण आम्हाला आमच्या कानामध्ये आम्ही मोहाचे बोळे घातल्यामुळं आम्हाला आवाज येत नाही. आजची स्थिती फार वाईट आहे. मी कोणाच्या मोटरसायकलवर तसं बसतच नाही, आपल्याच माणसांच्या मोटरसायकलवर बसतो. पण त्यांना मी नेहमी उपदेश करतो का समोर चाललेली व्यक्ती आहे, तिला तुम्ही हॉर्न वाजवता, पण आपण आपल्या परीने गाडी बाजूला घ्या, त्याच्या कानामध्ये मोहाचे गोळे आहेत नाही का. कधी कधी ना महाराज समोरून माणूस हसत येतो, मी कधी विचार करतो येडा आहे का, हसतो काय, कशासाठी असतो आणि कोणाबरोबर असतो. पण नंतर लक्षात येत आहे की आता नवीन यंत्रणा निघाली, कानात पण काही घालत नाही तो, इकडे छातीलाच खाली कुठेतरी काहीतरी लावलंय त्यांनी, त्याचा आवाज त्याला कानामध्ये येतो आणि मग तो हसतो. म्हणजे आता कानात घालायचं पण काही राहिलेलं, जग फार पुढे चाललेलं आहे आणि आपण त्याच्या पाठीमागे धावून राहिलेलो आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, साधने घाली ती कालाची अमुखी, गर्भवास्य न चुकती. आणि म्हणून एकच आपल्याला करायचं आहे. काय करायचं आहे? देखे हरिचरण सर्वा ठाई. जेव्हा आपलं मन उन्मन होईल, वासना सूक्ष्म होईल, ती मनामध्ये विलीन होईल, मन उन्मन स्थितीला प्राप्त होईल,
त्या वेळेला आपल्याला संपूर्ण विश्वामध्ये फक्त हरीचे चरण दिसतील, हरीचे चरण दिसतील. आणि मग हरीचे चरण एकदा दिसायला लागले मग नामदेव महाराज तिसऱ्या चरणात सांगतात, आकारलती तुके आहे आकारलती तुके आहे आकारलती तुके आहे आकारलती उपजे ते नाशे नासिले ती पुनरुपी दिशे घटिका यंत्र जैसे परी भ्रमेगा आकारले तितुके आहे नाशिवंत. नामदेव महाराज सांगतात की जेवढं तुम्ही पाहता ना हे संपूर्ण जग, हे संपूर्ण जग आपण पाहतो ना, हे जग कसं आहे, नाशिवंत आहे. जग नाशिवंत आहे. पण मी नेहमी सांगतो की संत सांगून सांगून थकले. आद्य शंकराचार्यांनी याच्यासाठी अवतार घेतला नाही का, ब्रह्मसत्य जगमिथ्या. आणि जाबाळी नावाचे ऋषी होऊन गेला, त्याचा पण नारा होता ब्रह्ममिथ्या जगसत्य, ब्रह्ममिथ्या जगसत्य. आणि हजारो त्याचे शिष्य होते महाराज. पण शहाणा होता बरं का, आमच्यासारखा येडा नव्हता तो जाबाळी. त्याचा मंत्र होता जगसत्य ब्रह्ममिथ्या. पण रामाची वाट पाहत बसला होता महाराज. हे नवल ब्रह्ममिथ्या जगत सत्य असा तो म्हणायचा. पण म्हणे हे जी म्हणतो ना हे बरोबर आहे की चूक आहे, हे मी रामाच्या मुखाने ऐकेन, हे मी रामाच्या मुखाने ऐकेन. आणि रामाने त्याला सांगितलं, अरे मरा मरा नाही, राम राम ब्रह्म सत्य जगमिथ्या. मग त्याला पटलं, अरे म्हणजे तुझीच वाट पाहत होतो की माझं काही मंत्र चुकतो काय. जग
सत्य ब्रह्म मिथ्या असा हा जो माझा मंत्र आहे तो चुकीचा आहे का बरोबर आहे? रामाने सांगितलं तुझं मंत्र बरोबर आहे, ब्रह्म सत्य जग मिथ्या. काय सांगितलं? तुझं चुकीचं नाही, पण तू आता एवढंच म्हण की ब्रह्म सत्य जग मिथ्या, काही फरक पडणार नाही, तुझी अवस्था होईलच. असं तू म्हटलास ना तरी जाबाली तुझी अवस्था होईलच. अतिशय आनंद झाला त्याला. मग तो जाबाली म्हणायचा ब्रह्म सत्य जग मिथ्या, पण पाठीमागचे सगळे म्हणायचे जग मिथ्या जग सत्य ब्रह्म मिथ्या. कारण त्यांचा पाठा कसा होता? त्यांचा पाठा तसा होता आणि म्हणून ते तसेच म्हणायचे ब्रह्म मिथ्या जग सत्य. लक्षात का? मला हे सांगायचं फक्त याच्यातून की हे जग सगळं मिथ्या आहे तरी कोणी मान्य करायला तयार नाही. कारण आपण जर संतांचं वाङ्मय पाहिलं, वेदांची परिभाषा पाहिली, तर साप जो आहे सापाचं अधिष्ठान दोरी आहे. आम्ही अंधारात साप पाहिला, आम्ही घाबरलो, आम्ही त्या सापाला मारण्याचाही प्रयत्न केला, पण साप काही पळाला नाही. साप मारण्याचा प्रयत्न अंधारात माणसं करत नाहीत. सापात काय करतात? बाजूला फटका मारतात, म्हणजे आवाज करतात बाजूला की तो पळून जाईल. पण भरपूर आवाज केला, 10-20 माणसं जमली, अगदी काही काठ्या फोडून काढल्या, पण साप पळालाच नाही. साप जागेवरून हल्ला नाही. म्हणून एकाने युक्ती दिली, अरे म्हणे तुम्ही आता असं करा, आपण त्याला मारूच मारू, पण तुम्ही लाईट घेऊन या. मग दिवा आणला. म्हणजे आता आपण त्याला मारू, पण प्रकाशाशिवाय मारता येणार नाही, काळोखात कसा मारता येईल? मग दिवा आणला. दिवा आणल्यानंतर पाहिलं तर सगळ्यांची फजिती झाली. म्हणजे आपण केलेले सगळं कर्म वाया गेले. काय? तो साप नाहीच, ते काय आहे? दोरी आहे. म्हणजे सापाचं अधिष्ठान काय आहे? दोरी आहे. मृगजलाचं अधिष्ठान काय आहे? सूर्य आहे. लक्षात का? तसं या मिथ्या जगाचं अधिष्ठान काय आहे? ब्रह्म आहे. पण ब्रह्म दिसतंय का? मृगजल कशामुळं दिसलं? सूर्यामुळं. साप कशामुळं दिसला? भ्रमाने दोरीवर. भ्रमाने दोरीवर झालेला भास, आणि तो भास म्हणजे सर्प. पण ब्रह्मावर झालेला भास म्हणजे हे जगत नाही. ब्रह्मावर झालेला भास जगत नाही. जरी जग हे मिथ्या आहे, पण त्याचं जे अधिष्ठान आहे ते सत्य आहे. पण सत्य अधिष्ठान दिसत नाही, म्हणून आम्ही संतांच्या वचनावर विश्वास करत नाही. लक्षात आलं का? म्हणून आकारले ती तुके. काय सांगतात नामदेव महाराज? आकारले ती तुके आहे नाशिवंत. हे सगळं नाशिवंत आहे, नाशिवंत आहे. आणि देव आणि भक्त तेथे कैसे? नामदेव महाराज सांगतात की जर हे जग सगळं नाशिवंत असेल तर मग तिथे देव आणि भक्त हा भेदच नाही. नामदेवरायांना हा जगातील भेद नष्ट करायचा होता. जगातील भेद नष्ट करण्यासाठी नामदेव महाराज सांगतात की नाशिवंत जगाकडे आपण भेद बुद्धीने न पाहता अभेद बुद्धीने पाहायला लागलो तर देव आणि भक्त हा जो भेद आहे तो काय होईल? नष्ट होईल. नामदेव महाराज नाथ महाराज सुंदर सांगतात बरं का की तुझा तूच देव, तुझा तूच भक्त, आणि पाहे पा सिद्धांत गुरुमुखे. तुझा तूच देव, तुझा तूच भक्त, पण हे आम्हाला कळणार नाही. पाहे पा सिद्धांत गुरुमुखे. तुला हे गुरुच्या मुखातून त्याचा शोध घ्यावा लागेल, तेव्हा कळेल तुझा तूच देव नाही का. नाहीतर माझा मीच देव, माझा मीच देव, आणि सांगितलेला भाव श्री गुरुने. नाथ महाराज सांगतात अरे तूच देव आहे. श्रीमद भागवत महापुराणात इतका सुंदर वेचा गेला की त्याने भगवंताची भक्ती करताना भगवान श्रीकृष्ण आणि उद्धवाला सांगतात की उद्धवा, माझी भक्ती करायची असेल ना तर तुझी फुलं आणलेत ना, ती फुल तुझ्या डोक्यावर ठेव. माझी भक्ती तुला करायची असेल आणि तुझ्या भक्तीने मी प्रसन्न व्हावा उद्धवा, अशी तुझी इच्छा असेल तर तू फुलांचा हार आण आणि तुझ्याच गळ्यात घाल. ती फुलं तुझ्या डोक्यावर व्हा. आणि मग निर्माल्य झालं की ती डोक्यावरून काढ
आणि बाजूला कर, मी फार आनंदी होईन. तुझी ती पूजा मला प्राप्त होईल. लक्षात का? हे जे वर्म आहे ते वर्म आम्हाला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आपण त्याचं भजन करूया. विठोबा काय पुढे आसो नामा म्हणे देवा, आसो तुझे गुज गुज, नामा म्हणे देवा आसो तुझे गुज, तुझवी न मज काही न लगे. शेवटच्या चरणात नामदेव महाराज सांगतात. आता वय परत हे जरा विसर पडायला लागला बरं का महाराज, असू द्या. तर नामदेव महाराज सांगतात की नामा म्हणे देवा आसो तुझे गुज आणि तुझवी न मज काही न लगे. थोडक्यात सांगतो अगदी, कारण वेळ आपली 10 मिनिटं पुढे गेलेली आहे, 9च्या पुढे. तर नामदेव महाराज सांगतात की नामदेव महाराजांना देव प्रसन्न झाले आणि देव प्रसन्न झाल्यामुळं देवाने नामदेव महाराजांना सांगितलं की नामदेवा आता तू काही मागशील ते देईन. हे संपूर्ण जगत जरी मागितलं, जगाचं ऐश्वर मागितलं, संपूर्ण धन मागितलं, जे 6 गुण माझ्याकडे आहेत ना, यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य, हे 6ही जरी तू मागितलेस तरी मी आता तुझ्यावर प्रसन्न आहे. माग नामदेवा माग. पण नामदेव महाराज काय म्हणतात, नामा म्हणे देवा आसो तुझे गुज. हे गुज देवा, तुला वाटलं नामदेव फसेल? मी तुझ्या या आमिषाला फसणारा संत नाही बर का. तुझवी न मज काही न लगे. आता हे देवा मला फक्त तूच पाहिजेस. आता मला वाटतं जर देवाला जर नामदेवाने जर घेतला तर हे 6 कुठे जातील? नाही का, हे 6 कुठे जातील? बरं, लक्ष्मी कुठे जाईल? मला वाटतं नामदेवांच्या पाय चेपायला लागेल. लक्ष्मी देवाला सोडेल बरं का. म्हणजे नामा म्हणे मज न लगे काही. नामदेव महाराज सांगतात नामा म्हणे मज न लगे काही आणि सेवा तुझी देई जन्मोजन्मी. काय सांगतात, मला आता देवा तूच पाहिजेस, तुझ्याशिवाय मला काही नको, फक्त तुझी सेवा देई जन्मोजन्मी. मी ज्या वेळेला जन्म घेईन त्या वेळेला तुझीच सेवा मला घडावी, एवढीच माझी इच्छा आहे. आणि म्हणून एकदा माऊलीचं भजन करूया. ज्ञानेश्वर माऊली आनंदी राहिले आनंद होऊन, निवृत्ती सोपान मुक्ताबाई, किंवा प्रकाशी राहिले प्रकाश होऊन, निवृत्ती सोपान मुक्ताबाई. त्याचप्रमाणे आपल्यातून गेलेली जे आपल्या मातोश्री आहेत, कुसुमबाई बबन हडप, या आपल्यातून गेल्या म्हणजे त्या प्रकाशरूप झालेल्या आहेत बरं का. आता बरेच कीर्तनकार सांगतात की उद्याच ते उत्तर कार्याचं जेवण झालं की मग तो जीव पुढच्या प्रवासाला लागेल. आणि काही कीर्तनकार तर एवढं सांगतात की वर्षभर तो इथेच आहे, म्हणजे पुढच्या वर्ष श्राद्धाचं जेवण घेतलं की मग तो जो पुढच्या मार्गाला लागेल. पण श्रीमद भागवत महापुराणामध्ये एक सुंदर वेचा आला. शुक मुनी राजा परीक्षितीला सांगतात, हे राजा, हा जो आत्मा आहे किंवा हा जो जीव आहे ना, तो आधी दुसऱ्या देहात प्रवेश करतो आणि मग हा देह सोडतो. म्हणजे एवढी भीती आहे त्याला, एवढी भीती आहे. समजा तुम्ही इथे नोकरीला आहात, तुम्ही नोकरीला आहात, तिथे 10,000 पगार आहे. तुम्हाला कोणी सांगितलं येतो का माझ्या बरोबर पडग्याला, तिथे 15,000 आहे.
किती पगार आहे? 15,000. पण हा नोकरी सोडेल का? तशी नाही सोडणार. तो काय बोलेल, आधी तिथले ऑर्डर आण, तिथे मला नोकरी मिळणार आहे, मला नोकरी मिळते, ती ऑर्डर आधी माझ्या हातात पाहिजे, मग मी इकडची नोकरी सोडेन. तसा हा जीव आणि आत्मा या देहाला तसं सोडित नाही. समजा या देहाला सोडला आणि त्या देहाने स्वीकार नाही केला, या देहाला त्याने सोडला आणि त्या देहाने जर त्या जीवाचा स्वीकार केला नाही, तर त्याला ब्रह्मराक्षस म्हणून, भूत म्हणून या विश्वामध्ये भटकत राहावं लागेल. म्हणून ही चूक तो जीव कधीच करत नाही. बरं का, हे कोण सांगते? श्रीमद भागवत महापुराणातील शुकदेव सांगतात की हा जो जीव आहे ना, तो जीव आधी दुसऱ्या देहामध्ये आधी प्रवेश करतो, म्हणजे दोन्ही हाताने त्याला पकडतो आणि मग इकडचे पाय उचलतो. इकडचे पाय उचलले की तो कुठे गेला? त्या देहामध्ये गेला. आता काही भीती राहिली का? त्याला काही भीती राहिली जीवाला? काहीच नाही. मी मागे पण एक उदाहरण दिलं होतं. एक कीड आहे, हिरव्या रंगाची एक कीड आहे, छोटी कीड आहे पण लांब कीड आहे. ती अनुकरण आपण केलं पाहिजे. आपण प्रत्यक्ष अनुभवातून सांगतोय. ती कीड जेव्हा एवढं अंतर आहे तर इथून तिला इथे जायचं आहे, तर इथून इथे जाण्यापूर्वी आधी ती इथे पकडते. आधी कुठे पकडते? तिला जिथे जायचे तिथे आधी पकडते आणि मग मागचं सोडते. आणि इकडचं सोडलं की ती कुठे येते? इथेच येते आणि सुरक्षित राहते आणि सुंदर प्रवास करते. त्याचप्रमाणे या जीवाचा आहे. हा जीव दुसऱ्या देहामध्ये आधी प्रवेश करतो आणि म्हणून आनंदी राहिलो, आनंदी होऊन आमच्या मातोश्री गेलेल्या आहेत. आनंद संप्रदायाच्या आत्मोन्नतीच्या त्या एक उत्तम सदस्य होत्या. त्यांच्या आयुष्यात त्यांनी उत्तम परमार्थ केला आणि परमार्थ करत असताना परिस्थितीमुळे त्यांचं अर्ध आयुष्य लोकांची भांडी घासण्यात गेलं. तुम्ही म्हणाल हे काय सांगता? हे मी नाही सांगत, नारद मुनींचं सांगतो. श्रीमद भागवत महापुराणात नारद मुनीने सांगितलं की न सांगण्यासारखं कौतुक मी सांगतो. माझी आई लोकांची भांडी कुंडी करायची, जिच्या पोटी मी जन्माला आलो. कोण? नारद मुनी. कोणाचा मुलगा? मला वाटतं ब्रह्मदेवाचा. पण तो सांगतो की माझी आई लोकांची भांडी कुंडी करत होती आणि हा विना वाजवीत फिरणं हे तिला मान्य नव्हतं. माझ्या आईला हे मान्य नव्हतं की विना वाजवीत जगात फिरावं. हे माझ्या आईला मान्य नव्हतं. ती मला आडवी यायची. पण कर्म धर्म संयोगाने भांडी घासायला जात असताना रस्त्यात तिला सर्प चावला. भांडी घासायला जात असताना माझ्या आईला रस्त्यात सर्प चावला आणि सर्प चावून तिचा मृत्यू झाला आणि माझ्या जीवनामध्ये येणारा अडसर नष्ट झाला आणि मी या त्रैलोक्यामध्ये जगमान्य झालो की जिथे भगवान विष्णू सुद्धा माझ्या पायावर मस्तक टेकवतो, एवढी शक्ती माझ्यामध्ये निर्माण झाली. माझ्यातलं अडसर दूर झाल्या. कशाला का? तशा आमच्या या मातोश्री फार महान होत्या. हसता चेहरा, सुंदर चेहरा. त्या जेव्हा म्हणजे 20 वर्षापूर्वी जेव्हा मी तिच्याकडे पाहिलं तर इतकी रूपवान आणि सुंदर म्हणजे ती होती की मला सुद्धा म्हणजे अशीच आमची आई असती, सुंदर रूपवती, तर आम्ही तसे झालो असतो. बदले छत्रपती तिच्याकडे आज पण तुम्ही पहा, म्हणजे असं वाटतंय की अशी आमची आई असती तर तिच्या पुढे आम्ही किती सुंदर आणि रूपवान जन्माला आलो असतो. आणि त्याच्याही पेक्षा तिची सुंदरता आणि रूपता ही नामामध्ये आहे. तिच्या गळ्यात सुंदर तुळशीची माळ, पवित्र तुळशीची माळ तिने ग्रहण केली आणि त्याच्यामुळं नामस्मरणाने तिचा देह पवित्र झाला. बरं का? आणि म्हणून आता तिचा जो आत्मा आहे तो आत्मा कोणत्याही देहामध्ये त्याने प्रवेश केलेला नाही. बरं का? जसा झांकिले घटीचा दिवा म्हणे मीच करी, माझ्या भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मध्ये एकाते. म्हणजे या विश्वामध्ये तिचा जो आत्मा आहे तो आत्मा या संपूर्ण विश्वामध्ये काय झाला? विलीन झाला.
जसे आमचे पंडित नेहरू गेले तर त्याने काय सांगितलं की माझी जी राख आहे ती संपूर्ण भारतभर कशी विखुरली जाईल, त्याच्यामुळे तो राखेचा कलश प्रत्येक गंगेमध्ये प्रत्येक नदीमध्ये सोडला आणि त्या नदीचं पाणी ते पंडित नेहरूंची राख घेऊन समुद्रापर्यंत पोहोचली. तशी आमच्या ही जी मातोश्री आहे त्या मातोश्रीची कीर्ती संपूर्ण विश्वात झाल्याशिवाय राहणार नाही. कारण तिने काय केलेलं आहे, भगवंताचं नामस्मरण केलेलं आहे आणि नामस्मरणाचं तेज तिच्या मुखावर आहे. नामस्मरणाचं तेज तिच्या मुखावर आहे आणि म्हणून कधीही असं नामस्मरण आपल्याला करायचंय की आपलं जे मुख आहे ते सतत आनंदित आणि हसतमुख राहील. म्हणून आता तिचा जो आत्मा ज्या ठिकाणी असेल म्हणजे तो नाहीच, तिचा आत्मा ज्या ठिकाणी असेल म्हणजे तो नाहीच, जो विश्वरूप झालेला आहे त्याला आणखी काहीतरी वेगळा आनंद आमच्याकडे पाहून व्हावा म्हणून आपण जी प्रक्रिया अंबरजी येथे राबवली तीच प्रक्रिया या ठिकाणी राबवायचे. आपण ज्या ठिकाणी बसलेलो आहोत त्या ठिकाणी नामधारकाने भगवंताचं नामस्मरण करायचंय. जय विठ्ठल, जय हरी, जय विठ्ठल, जय हरी.